करायचं स्टार्ट लेक्चर. करायचं सुरू. गुड मॉर्निंग. येस, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? सेल. म्हणजे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून सुरू केलं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फंडामेंटल ब्लॉक सेल बघितला. आणि सेलमध्ये आपण जेनेटिक मटेरियल बघितलं होतं, DNA आणि RNA. बरोबर. आता आपल्याला DNA RNA प्लस त्याचा पर्सनमध्ये म्हणजे पर्सनचं कॅरेक्टर बनण्यासाठी, त्याचं फीचर्स बनण्यासाठी कसा फायदा होतो किंवा ती प्रोसेस कशी असते ते आपल्याला स्टडी करायचं. मग त्यालाच आपण काय म्हणतो? प्रोटीन सिंथेसिस. राईट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रोटीन सिंथेसिस किंवा सेंट्रल डॉग्मा ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. राईट. त्याआधी मला एक अनाउन्समेंट करायची आहे. शून्य आयएस आणि विन्सडम आयएस आम्ही एकत्रित येऊन UPSCच्या प्रिपरेशनसाठी नवीन बॅच आणतो आहोत. 10 जूनपासून आपली बॅच सुरू होते. तर तुम्हीही ही बॅचचा लाभ घ्या, तुमच्या फ्रेंड्सलाही सांगा. राईट. आपण पुन्हा आपल्या लेक्चरकडे घेऊया. ठीक आहे. आता कालच्या लेक्चरमध्ये काय झालं आठवतंय तुम्हाला? काल आपण आलो होतो DNA मध्ये. राईट. आठवतंय? चला आपण रिव्हिजन घेऊया. एक तर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून सुरुवात केली. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं फंडामेंटल ब्लॉक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज सेल. इज सेल. आणि सेलमध्ये आपण जेनेटिक मटेरियल बघितलं. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फेनोटाइप. फेनोटाइप म्हणजे काय असतं? फेनोटाइप म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर. इवन जिनोटाइप म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर, एक्सटर्नल स्ट्रक्चर जेनेटिक मटेरियलवरून डिसाईड होतं. बरोबर. जेनेटिक मटेरियलमध्ये आपण ह्युमन्सचं जर बघितलं तर DNA इज ह्युमन्स जेनेटिक मटेरियल. पण जरुरी नाही आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मटेरियल DNAच असेल. ओके. मोस्टली DNA इज इव्हॉल्व्ड एज जेनेटिक मटेरियल. व्हायरसेसमध्ये आपण बघतो की RNA ही जेनेटिक मटेरियल असू शकतं. DNA ही असू शकतं. सिंगल स्टँडर्डही असू शकतं, डबल स्टँडर्डही असू शकतं. आपण काल बघितलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. मग जेनेटिक मटेरियल DNA आहे. ह्या DNA मध्ये जीन्स असतात. हे आपण पाहिलं. हे DNA कॉईल करून ठेवलेलं आहे क्रोमोझोमच्या फॉर्मॅटमध्ये. क्रोमोझोम. आणि ह्या क्रोमोझोम्सला पॅक करण्यासाठी हिस्टोन प्रोटीन्स यूज होतात. बरोबर. आणि एक फायबर लाईक स्ट्रक्चरमध्ये क्रोमोझोम्स पॅक होतात, त्याला म्हणतात क्रोमॅटिन. इथपर्यंत आपण पाहिलं. DNAचं प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी आपल्याला RNA हेल्प करतो. हेही आपण पाहिलं होतं. म्हणजे RNA पण एक टाईप आहे आपल्या जेनेटिक मटेरियलमध्ये. हे आपण पाहिलं. पण RNA मध्ये जेनेटिक मटेरियलचं स्टोरेज आहे का? नाही आहे. RNA इज जस्ट हेल्पिंग टू क्रिएट अ फेनोटाइप. प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी RNA हेल्प करतो. मग RNAचे आपण प्रकार बघितले होते 3. mRNA, tRNA आणि rRNA. बरोबर. मेसेंजर, ट्रान्सफर अँड रायबोझोम. मग आज आपण काय बघतोय? आज आपण काय बघतोय की हा जो DNA आहे, हा DNA कसा रिस्पॉन्सिबल होतोय फेनोटाइप
क्रिएट करण्यासाठी. तर फेनोटाइप्समध्ये काय काय फेनोटाइप्स येतात? कलर. फेनोटाइप्स म्हणजे आपण एक जनरल एक्झाम्पल घेतलं फेनोटाइप्समध्ये, समजा आय कलर. काहींचे ब्लॅक असतात, काहींचे ब्राऊन असतात, काहींचे ब्ल्यू, काहींचे समजा. अजून एखादा फेनोटाइप घेतला आपण, टॉल और शॉर्ट, हाईट. बरोबर, हाईट. त्यानंतर अजून एखादा फेनोटाइप घेतला, याला आपण समजा ब्लॅकला कॅपिटल बी केलं आणि ब्राऊनला स्मॉल बी, याला कॅपिटल टी केला, याला स्मॉल टी केला, स्मॉल टी केला. आता आपल्याला एक इमॅजिन करायचं आहे की डीएनए आहे आणि डीएनए वरती ह्या जीन्स आहेत त्या लोकेटेड असतात. बरोबर. आता ह्युमन जिनोमचा आपण बघितला, ह्युमन्समध्ये ह्या जीन्स कशा लोकेटेड असणार आहेत याचं जर आपण कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग घ्यायचं म्हटलं तर बघा, ह्युमन कसा फॉर्म होतो, एक पॅरेंट्स, फादर अँड मदर. फादर कडनं स्पर्म येणार, बरोबर, ज्याच्यामध्ये हॅप्लॉइड टाईप ऑफ क्रोमोझोम्स असणार, आणि मदर कडनं ओवम येणार, त्याच्यामध्ये हॅप्लॉइड टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स असणार. ह्या दोघांचं फ्युजन होऊन 2n म्हणजे इकडून 23 क्रोमोझोम्स येतात, इकडून 23 क्रोमोझोम्स येतात, आणि 2n मिळून 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोमने एक ह्युमन बनतो. म्हणजे ह्युमनचं जेनेटिक मटेरियल हे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. त्या 23 पेअर्स मधनं एक पेअर कुठून येत असते, फादर कडून, आणि एक पेअर कुठून येत असते, मदर कडून. 46 टोटल क्रोमोझोम्स असतात, 46. ओके, पेअर्स असतात 23. आता याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल दिलं होतं ना फेनोटाइपचं मागे, जे आपण बघितलं ब्लॅक. समजा फादर कडून ब्लॅक आई झाले, म्हणजे फादर कडनं जे जीन येणार आहे ती ब्लॅक आली, आणि कोणतीही जीन म्हणजे कोणतेही फेनोटाइप हे एक्सप्रेस करण्यासाठी 2 जीन्स असतात. म्हणजे हाईटसाठी समजा टी और टी म्हणजे प्युअर टॉल फेनोटाइप येणार याचं प्युअर टॉल, बरोबर. दोघं स्मॉल टी आले तर ही जीन कशी एक्सप्रेस होणार, शॉर्ट. मग फादरमध्ये जे जीन्स असतात, म्हणजे फादरमधल्या ज्या जीन्स आहेत, आता जसं आपण समजा फादर टॉल आहे आणि मदर आपण म्हणतो शॉर्ट आहे, तर यांचं क्रॉस होऊन मग पुढचे जे ऑफस्प्रिंग आहे, ऑफस्प्रिंग म्हणजे काय की चिल्ड्रन, ऑफस्प्रिंग किंवा पुढची जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये यांचे क्रॉस होऊन हायब्रिड्स येतात. मग ते असं येऊ शकते ऑफस्प्रिंग, अशी येऊ शकते, अशी येऊ शकते, बरोबर. काहीतरी दोघांपैकी काहीतरी, या तिघांपैकी काहीतरी इथं मिक्सचर येणार. आता हे हाईटचं फेनोटाइप आपण बघतोय. तसंच आईचं पण आहे, ब्लॅक आणि ब्ल्यू. मग पुढे आपण जेनेटिक्समध्ये बघू की जेनेटिक्समध्ये काय होतं. मग दोघांपैकी जी डॉमिनंट जीन असते ती एक्सप्रेस होते, किंवा काही वेळेस मिक्स असतं, को एक्झिस्टन्स आपण म्हणतो, बरोबर, की दोघांचे मिक्स होतात. जसे की रेड आणि व्हाईट फ्लॉवरचं मिक्स झालं तर पिंक फ्लॉवर येतं, राईट. किंवा व्हेवी हेअर येतात, स्ट्रेट आणि कर्ली जीन्स एकत्र आले तर म्हणजे ते डॉमिनंट नाही करत एकमेकांना, तर को एक्झिस्ट करतात. किंवा पॅच लाईक स्ट्रक्चर येतं कधी कधी स्किनमध्ये, जसं की काउज आणि बफेलोजमध्ये होतं, ॲनिमल्समध्ये होतं. तशा प्रकारचं पण फेनोटाइप एक्सप्रेस होऊ शकतो. सो बेसिकली मला एवढंच सांगायचं आहे की आपले जे जीन्स आहेत त्या जीन्स आपलं फेनोटाइप एक्सप्रेस करतं. हे समजलं कसं फेनोटाइप एक्सप्रेस करतं.
हे गॅमेट लेवलवरती मी तुम्हाला सांगितलं, राईट. आता आपल्याला तेच बघायचं आहे डीएनए लेवलवरती. म्हणजे कसं की आता क्रोमोझोम्स तर आलेत 23 इकडून 23 इकडून, दोघं मिळून किती क्रोमोझोम्स झाले? 23 पेअर्स म्हणजे 46 क्रोमोझोम्स झाले. आणि 46 क्रोमोझोम्स मध्ये काय आहे आपल्याकडे आता इन्फॉर्मेशन आहे कम्प्लिटली, की आईचा कलरचे जीन्स कोणत्या आहेत, हेअर्सच्या जीन कोणत्या आहेत, स्किन कलरच्या जीन्स कोणत्या आहेत, हाईटसाठी काय असणार आहे, बरोबर. असं सगळं स्टोरेज इन्फॉर्मेशन कुठे असते? आता डीएनए मध्ये असते. म्हणजे डीएनए इज लाईक अ स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन. इथपर्यंत समजलं? मग आता आपल्याला त्या डीएनए वरनं तुमचे ब्ल्यू आईज किंवा तुमचा डार्क कलर कसा प्रोड्यूस होतो याची जी प्रोसेस आहे याला म्हणतात प्रोटीन सिंथेसिस. मग ती प्रोसेस कुठे इनिशिएट होते? कुठे होणार प्रोसेस इनिशिएट? न्यूक्लियसच्या बाहेर का न्यूक्लियसच्या आत? सेलमध्ये. वाव, किती सेफ आन्सर आहे. सेल, सेलमध्ये होते. अच्छा, सेलच्या बाहेर होते. डीएनए कुठे असतो आपला? सेलच्या आत न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये डीएनए, बरोबर. तर डीएनए पासून प्रोसेस सुरू होणार प्रोटीन सिंथेसिसची. सो दिस प्रोसेस स्टार्ट्स इन न्यूक्लियस, इनसाइड द न्यूक्लियस. इनसाइड द न्यूक्लियस काय होतं? जो डीएनए आहे हा बघा, दिसतोय. ह्या डीएनए मध्ये सगळे हे जे कोड्स आहेत ह्या जीन्स आहेत. आपण जे काल बघितले होते न्यूक्लियर बेसिस, ह्या जीन्स आहेत. आता डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन स्टोर आहे. आपल्याला काय करायचंय? ते इन्फॉर्मेशन बाहेर आणायची आहे. मग त्या इन्फॉर्मेशनची जी कॉपी बनते बाय युझिंग आरएनए पॉलिमरेज. म्हणजे काय होतं की तिथे एक आरएनए पॉलिमरेज नावाचं एन्झाईम आहे, ते सिक्रेट होतं. आणि तो जो डीएनए असा क्लोज्ड, तो अनझिप होतो, तो ओपन होतो. तो ओपन झाला की त्याच्या कोडॉन्सवरती दुसरे अँटी कोडॉन्स, म्हणजे आपण जसं बघितलं एला कोणता अँटी कोडॉन आहे? टी. असेच तिकडूनही कोडॉन्स येतात. आता हा ए आहे ना, एचा अँटी कोडॉन कोणता येईल? टी. ए सी जी. पण समजा हा जर आरएनए स्ट्रँड बनतो ह्या डीएनए स्ट्रँड वरती, तर हा यू येणार. आपण पाहिलं ना युरॅसिल असतो, इथे यू येणार, इथे ए येणार. हा असा एमआरएनए स्ट्रँड बनला. याला एमआरएनए म्हणतात. एमआरएनए का? कारण की तो मेसेज कॅरी करतो डीएनए पासून. डीएनए पासून मेसेज कॅरी करतो आणि न्यूक्लियसच्या बाहेर निघतो न्यूक्लियोपोर्स मधून. न्यूक्लियोपोर्स, हे पोर दिसतं इथे, होल न्यूक्लियसला येते, न्यूक्लियोपोर म्हणतात. तिथून हा एमआरएनए स्ट्रँड बाहेर निघतो आणि सायटोप्लाझम मध्ये येतो. आता हा समजा असा बाहेर आलाय सायटोप्लाझम मध्ये. दिसलं? इथपर्यंत समजलं? सो डीएनए टू एमआरएनए ह्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. डीएनए टू एमआरएनए ह्या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन का? कारण की त्याच्यात कॉपी होते. आता जेव्हा आपल्याला लेक्चर द्यायचं असतं, आता मी लेक्चर देते किंवा कोणी लेक्चर द्यायला जेव्हा ऑडिटोरियम मध्ये उभे राहतात पुढे स्टेजवर, तेव्हा एक स्क्रिप्ट घेऊन उभे राहतात, बरोबर. स्क्रिप्ट. तर हे काय झालं? त्या स्क्रिप्टचं ट्रान्सफरच झालंय ना. डीएनए वरची जी स्क्रिप्ट लिहिलेली तिचं ट्रान्सफर केलेलं एमआरएनए वर, म्हणून याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आणि एन्झाईम कोणतं असतं तिथे? ट्रान्सक्रिप्टेज. ट्रान्सक्रिप्टेज आपण इथे लिहून घेऊया. सी, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस.
हा मेसेंजर RNA बनला, ह्या DNAला अनझिप केलं तिथून, आणि हा न्यूक्लिओपोर्समधून बाहेर आला, सेल न्यूक्लियसमधून सेल सायटोप्लाझममध्ये. समजलं? म्हणजे DNA टू mRNA या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन. एवढं समजलं? आता याच्या पुढे जेव्हा मेसेंजर RNA बाहेर येतो तेव्हा tRNA मदत करतो प्रोटीन सिंथेसिससाठी. आता पहिले तर मला प्रोटीन्स काय असतात हे सांगा. मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय आन्सर येतंय प्रोटीन्सच्या बाबतीत. जिम आठवायची नाही आपल्याला. प्रोटीन मॅम, प्रोटीनचा डब्बा, हे प्रोटीन आहे. मॉलिक्युलर लेवलवरती प्रोटीन काय असतात ते मी विचारते. मॉलिक्युलर लेवलवरती प्रोटीन्स इज पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे काय की पेप्टाइड मॉलिक्युल्स असतात. हे पेप्टाइड मॉलिक्युल्सची चेन असते. इज गेट डिफाइंड ॲज प्रोटीन. मग इथे ज्या टाईपचे पेप्टाइड मॉलिक्युल्स असणार त्याच्या कंपोजिशन नुसार प्रोटीनचं नाव बदलेल. बरोबर? मग आपल्याला प्रोटीन सिंथेसिस करायचं तर इन शॉर्ट काय करायचंय? पॉलीपेप्टाइड चेनचंच प्रोडक्शन करायचं. मग पॉलीपेप्टाइड चेनचं प्रोडक्शन कसं होणार? तर ह्या प्रत्येक एका युनिक मॉलिक्युलला tRNA घेऊन येतो आणि ह्या प्रत्येक युनिक मॉलिक्युलचा एक कोड असतो. 3 कोडॉन्सने बनलेला असतो. ट्रिपलेट. येस. म्हणजे जसं की आपण mRNAच्या स्ट्रँडवरती हे A, T आणि C. T नाहीये, Uच आहे. A, G आणि C. हा एक कोड बघितला. ह्या कोडसाठी tRNA येणार. tRNAचं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं ना काल. त्या कोडसाठी हा tRNA येणार जो असणार U, C आणि G. U, C, G साठी स्पेसिफिक UCG. एचा काय येणार आहे अँटीकोड? एचा अँटीकोडॉन थायमाइन आहे DNA मध्ये, पण थायमाइनच्या जागेवरती युरॅसिल असतो RNA मध्ये. बरोबर? मग एचा अँटीकोडॉन काय आला? U. Gचा अँटीकोडॉन काय आला? C. आणि Cचा अँटीकोडॉन काय आला? G. मग UCG हा एक tRNA, UCG ट्रिपलेट असलेला tRNA त्याला लिंक्ड असलेला पॉलीपेप्टाइड मॉलिक्युलला कॅरी करून आणणार. असे जितकेही कोडॉन्सचे कॉम्बिनेशन्स होतात, म्हणजे समजा काय काय कॉम्बिनेशन्स आहेत? A G C, A G A. बरोबर? A G, A C, A C G, A C A. तर ह्या सगळ्यांचे जे अँटीकोडॉन्स आहेत त्या अँटीकोडॉन्सचं मॉलिक्यूल ठरलेलं आहे आणि काही यांना मॉलिक्यूल नसतात पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूल. मग जो कोडॉन लिहिलाय त्या कोडॉनचा tRNA बरोबर जातो आणि तो मॉलिक्यूल घेऊन येतो. ओके, हे बघा त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. हे बघा mRNA आहे, AUG साठी म्हणजे ATGचा अँटीकोडॉन काय आहे? A, U आणि G. हा म्हणजे ऍक्च्युली काय आहे, DNA वरून आपण mRNA घेतलाय ना, आणि mRNAचा अँटीकोडॉन ट्रान्सक्रिप्शन करून ACGचा अँटीकोडॉन हा, म्हणजे ACGच्या कोडॉनचा पेप्टाइड प्रोटीन मॉलिक्यूल हा. बरोबर? GUC आता यांनी हा कुठून आणला? यांनी इथून कॉपी केलेला आहे DNA वरून. हे कोण आणणार? tRNA आणतील. tRNAचं आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं. दिस
ट्रिपलेट. हा tRNA दिसतोय. tRNA इथे अँटीकोडॉन आहेत ACA जागेवर, आणि इथे जो मॉलिक्यूल एक्सपेक्टेड आहे तो मॉलिक्यूल इथे कनेक्ट झाला, पुढचा tRNA आला, तिथे पुढचा मॉलिक्यूल आला, तो इथे कनेक्ट झाला, मग त्याच्या पुढचा tRNA आला, जसं की GCA साठी हा tRNA आला, बरोबर. त्याला मॉलिक्यूल कोणता आहे, हा कनेक्टेड आहे, आणि हा इथे कनेक्ट होणार, आणि अशी पॉलीपेप्टाइड चेन बनते. समजलं? मी अजून एकदा नीट एक्सप्लेन करते. आपण DNA वरून mRNA कॉपी करून आणलाय. हे असे कोड लिहिलेले आहेत, बरं. हा mRNA. प्रत्येक कोडसाठी अँटी tRNA ट्रिपलेट येणार. हा काय आहे, tRNA. त्याची इथे एक मॉलिक्यूल आहे, याचं काय आहे, U, C आणि G, बरोबर. हा UCG इथे आला, इथे कनेक्ट झाला, त्यानंतर इथे हा मॉलिक्यूल आला, बरोबर. सेम याचा tRNA आला, जसा हा आहे तसा याचा अँटी tRNA आला, हा मॉलिक्यूल इथे कनेक्ट झाला, सेम इथे. असं करत एक पॉलीपेप्टाइड चेन बनली आणि एक प्रोटीन सिंथेसिस झालं. समजलं? प्रोटीन सिंथेसिस झालं. ह्याच प्रोसेसला म्हणतात, जी जीन होती ती जीन एक्सप्रेस झालेली आहे. म्हणजे ब्लॅक आईसची जीन असेल, ब्लॅक आईसचा कोड असेल, तर तो कोड एक्सप्रेस झाला, ब्लॅक आईसचं प्रोटीन बनून. मग आता ते ब्लॅक प्रोटीन जे ते आईजमध्ये ते पिगमेंट्स दिसतील आणि आईज विल अपियर ब्लॅक. याच प्रोटीन सिंथेसिसला मग आपण असं म्हणू शकतो ना की हे जीन एक्सप्रेशन आहे. जीन एक्सप्रेशन म्हणू शकतो ना आपण त्यालाच. आता जीन एक्सप्रेशनमध्ये फक्त फेनोटाइप्स नाही तर काही जेनेटिक डिसीजेस असतात, ते पण एक्सप्रेस होतात. म्हणजे DNA कॅरीज such type of codes or such type of genes, those are responsible for genetic disorders. म्हणजेच जीन थ्रू ट्रेट्स पण येतात, डिसीजेस पण येतात, त्यालाच आपण जेनेटिक डिसीजेस पण म्हणतो, जेनेटिक डिसऑर्डर्स पण म्हणतो, राईट. आता कधी कधी डिरेक्टली जेनेटिक डिसऑर्डर नाही आहेत, पण इन फ्युचर जे डिसऑर्डर येणार आहेत म्हणजे डिसीजेस होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल क्रोनिक डिसीजेस लाईक डायबिटीज, हाय BP, राईट. तर ते काय की बॉडीमधले जे ऑर्गन्स आहेत त्याच्या मेकअपवरती डिसाईड होतात ना. मग त्याचं मेकअप कोण सांगतंय, इनडायरेक्टली, म्हणजे डायरेक्टली DNA सांगते. सो DNA इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अस टू गेट रिलेव्हंट इन्फॉर्मेशन अबाउट डिसीजेस और जेनेटिक डिसऑर्डर्स. मग सायंटिस्टला हे कळालं की जीन इज एव्हरीथिंग टू स्टडी द फेनोटाईप. मग जर इव्हॉल्युशन आपल्याला स्टडी करायचं आहे फ्रॉम म्हणजे माणसाचं इव्हॉल्युशन, तर कोणता मॉलिक्यूल स्टडी केला जाईल, DNAच ऑब्व्हियसली. का, कारण की DNA वरती सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे मागच्या करोडो वर्षांपासून, हजारो वर्षांपासून, की कसा DNA इव्हॉल्व्ह होत गेला, बरोबर. आता तुम्हाला माहिती मॉडर्न मॅन म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा एक प्रोजेक्ट होता जो USA कंडक्ट केलेला, आणि त्याच्यामध्ये त्यांचं ऑब्जेक्टिव्हच हे होतं की जीनचा जो पूर्ण जिनोम आहे त्याचं सिक्वेन्सिंग करायचं. सिक्वेन्सिंग, जीन सिक्वेन्सिंग. जीन सिक्वेन्सिंग म्हणजे काय, आपण जे आता कोडॉन्स बघितले ना, त्या सगळ्या कोडॉनचे म्हणजे तेवढे बेस पेअर्स किंवा तेवढे कोड्स एका ह्युमनमध्ये किती प्रेझेंट आहेत आणि त्या सगळ्यांचं सिक्वेन्सिंग करायचं. हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट USAचा होता तो. आपण त्याचं डिटेलमध्ये पुढे स्टडी करणार आहे.
सिक्वेन्सिंग म्हणजे आपण मॅप करायचं, त्याला डिकोड करायचं की कोणते कोणते कोड्स आहेत, मग ह्या कोडने कोणतं फेनोटाईप किंवा कोणता जेनेटिक डिसऑर्डर किंवा कोणत्या टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप होत आहे, मग इंडियन्समध्ये कोणतं जे जीन्स जास्त प्रेझेंट होतात, हे सगळं ॲनालिसिस करायचं. मग कोणत्या जीन्स हे समजण्यासाठी आपल्याला पहिले ते लेटर्स तर कळायला पाहिजे ना. मग ते लेटर्सला आपण काय करतो, सिक्वेन्स. लेटर्स म्हणजे ते बेस पेअर्स आहेत, त्यांना आपण सिक्वेन्स करतोय. एका जिनोममध्ये किती बेस पेअर्स असतात माहिती आहे? 3 बिलियन. 3 बिलियन बेस पेअर्स असतात. आपण जे डीएनएच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलेलं, ॲडेनाईन, थायनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन, हे असे जे बेस पेअर्स आहेत, असे 3 बिलियन म्हणजे 300 करोड 300 करोड बेस पेअर्स असतात. मग त्यांनी काय केलं की ते स्टडी करतात त्याचं सायंटिस्ट. या प्रोजेक्टच्या अंडर तेच काम होतं, बरेच वर्ष चालला तो प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये काही की हे निघालेत, काय म्हणतात त्याला, की ऑब्झर्वेशन्स, की 2 ह्युमन्समधला जो डीएनए असतो तो 99.93% सेम असतो. येस, ओनली 10%, 99.90% हा सेम असतो. ओनली 0.10% ओनली 0.10% डिफरन्सेसमुळे आपण इतके वेगळे दिसतो. ओनली 0.10% आपण इतके डिफरंट दिसतो. का? कारण की सगळ्या ह्युमन्सचे डोळे, नाक, केस एकाच जागेवर आहेत ना. कोणाचे डोळे मागे नाही आलेत. म्हणजे 99.99% आपण सिमिलर आहोत, फक्त 0.10% ने इतका डिफरन्स आहे. सो कम्पेअर नाही करायचं, सगळे सारखेच आहेत, काही वेगळं नाहीये. इथपर्यंत समजलं? ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस होती ती डीएनए टू एमआरएनए होती. पण ह्या एमआरएनए टू प्रोटीन जी प्रोसेस झाली, प्रोटीन, त्याला म्हणतात ट्रान्सलेशन. आणि जी कुठे होते, आउटसाइड द न्यूक्लियस अँड इनसाइड द सेल. आता त्याबद्दल एक इम्पॉर्टंट फॅक्ट सांगते मी. डीएनए टू एमआरएनए प्रोसेस असते ट्रान्सक्रिप्शन. कुठे होते ती? इनसाइड द सेल. आणि एमआरएनए टू प्रोटीन प्रोसेस असते ट्रान्सलेशन, which is inside the cell but inside the nucleus. आणि ट्रान्सलेशन मध्ये आउटसाइड but inside the cell. आता एकदा एमआरएनए वरून प्रोटीन बनलं तर ते रिटर्न प्रोटीन वरून एमआरएनए आपल्याला बनवता येत नाही. ओके, म्हणजे एकदा एमआरएनए बाहेर गेला आणि त्याचं प्रोटीन बनलं, त्या प्रोटीनचं पुन्हा रिव्हर्स एमआरएनए बनवता येत नाही. पण एमआरएनए स्ट्रँडवरनं पूर्ण डीएनए स्ट्रँड बनवता येतो. म्हणजे नॅचरली पॉसिबल आहे. नॅचरली एमआरएनए स्ट्रँडवरून पुन्हा डीएनए स्ट्रँड बनतो. त्याला काय म्हणतात? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन.
नॅचरली तर ही प्रोसेस ह्युमन्स फॉलो करत नाही की mRNA वरून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करून घ्यायचंय. पण काही व्हायरसेस आहेत जे RNA बनवून ह्युमन बॉडीमध्ये येतात आणि त्यांचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करून DNAचा पार्ट बनतात आणि परमनंटली जेनेटिक मटेरियल सोबत रेप्लिकेट होत असतात. म्हणजे मी ते इन डिटेल ते पण सांगेन. पण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन काय ते कळालं का? RNA टू DNA बाय युझिंग एन्झाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. समजलं? म्हणजे दिस इज टू साइड प्रोसेस अँड दिस इज ओनली युनिडायरेक्शन ऑर वन साइडेड प्रोसेस. डीएनएचं जे रेप्लिकेशन आहे पुन्हा डीएनएचं DNA ते होतं. हाऊ? थ्रू सेल डिव्हिजन. बरोबर? सेल डिव्हिजन मध्ये काय होतं? एका डीएनएचा दुसरा DNA बनतो. बरोबर? वन सेल गेट डिवायडेड इंटू टू डिफरंट सेल्स. तेव्हा काय डिवाइड होतं? जेनेटिक मटेरियल डिवाइड होतं. दॅट इज सेल डिव्हिजन. इथे मी लिहिते सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये डीएनएचा DNA होतो आणि इनसाइड द सेल प्रोटीन सिंथेसिस मध्ये डीएनएचा RNA होतो आणि RNAचा प्रोटीन होतो. राईट? आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन मध्ये RNAचा DNA होतो. हो, समजलं? आता आपण पुढे जाऊया. आता हा एक्झाम्पल, हे एक क्वेश्चन आला होता UPSC मध्ये, तो तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. मायक्रोसॅटेलाइट DNA इज यूज्ड इन द केस ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग. मायक्रोसॅटेलाइट DNA आपण स्टडी केलेला नाही ना, तो NCERT मध्ये आहे आणि तो न्यूजमध्येही असेल, कुठेतरी आला असेल द हिंदूमध्ये. पण असं समजायचं आपल्याला आपण स्टडी नाही केलंय. आपण एक्झाममध्ये बसलो आणि क्वेश्चन आला, पण आपण बेसिक NCERT मधलं प्रोटीन सिंथेसिस आता स्टडी केलेलं आहे. आपण DNA बद्दल इन्फॉर्मेशन घेतली 2 लेक्चरपासून. मग याचा आन्सर काय येईल? तो स्टडी यूज करा. द स्टडिंग द ए आहे स्टडिंग द इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स अमंग व्हेरियस स्पेसीज ऑफ फोना, स्टिम्युलेटिंग स्टेम सेल्स टू ट्रान्सफॉर्म इनटू डायव्हर्स फंक्शनल टिश्यूज, promoting clonal propagation of horticultural plants, and assessing the efficiency of drugs by conducting series of drug trials in the population. Microsatellite DNA. Microsatellite DNA. तर यामध्ये क्लोनल प्रोपोगेशन म्हणजे काय माहिती आहे? हॉर्टिकल्चर मध्ये असते ते. सेम प्लांटचा क्लोन बनवतो आपण. मग DNA लेवलवरती आपण जातो का? क्लोनल प्रोपोगेशन म्हणजे सिंपल की सेम प्लांटला कट करतो आणि त्याचं पुन्हा प्रोपोगेशन करतो, त्याला न्यूट्रिशन देऊन. कलम बनवणं म्हणतो आपण ज्याला. त्याच्यात आपण DNA लेवलपर्यंत तर जातच नाही, म्हणजे आपण C इलिमिनेट करू शकतो. इफ वी assessing the efficiency of drugs by conducting series of drug trials in the population. ड्रग्स DNA लेवलवरतीच क्युअर करतात असं काही नसतं. बरोबर? ड्रग्सचा आणि DNAचा आत्ता तरी अजून काही संबंध नाही. आपण DNA कशासाठी बघितला? विच स्टोरेज द इन्फॉर्मेशन अबाउट फेनोटाईप, आणि इव्हॉल्युशन जे झालं ते DNA थ्रूच झालंय. मग ह्या दोघांपैकी म्हणजे ऑब्व्हियसली एच आन्सर द्यायचं. इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप अमंग व्हेरियस स्पेसीज ऑफ फॉना जर आपल्याला स्टडी करायचं आहे तर आपण DNA स्टडी करणार. DNA मधला जो जसं मी बघितली 0.10% ओनली व्हॅरी करतात, दॅट्स वाय वी आर डिफरंट. मग फॉना म्हणजे काय असतात? फॉना म्हणजे ॲनिमल्स आणि फ्लोरा म्हणजे व्हेजिटेबल्स अँड प्लांट्स, राईट? ते व्हेजिटेशन. सो फोना मध्ये ॲनिमल व्हेजिटेशन मध्ये आपण मायक्रोसॅटेलाइट DNA म्हणजे तेच चेंजेस बघणार किंवा तेच डिफरन्सेस बघणार आहे, त्याचा स्टडी करणार आहे. सो याचा आन्सर A होतो. आता स्टेम सेल्स आहे. स्टेम सेल्सचं जेव्हा आपण बघू टिश्यू कल्चरमध्ये स्टेम सेल्स यूज करतात तेव्हा स्टेम सेल्स बद्दल समजेल. तेव्हा तिथे काही DNA लेवलवरती चेंजेस आपल्याला करायचे नाही आहेत स्टेम सेल्समध्ये. समजलं 70चा आन्सर A कसं आलं? म्हणजे आपलं जे आधीचं नॉलेज आहे ना, UPSC डायरेक्ट आन्सर क्वेश्चन बुक म्हणजे 10-12 सारखं नाही की आपण वाचलं आणि त्याचे डायरेक्ट क्वेश्चन्स आले. UPSC काय करणार? तुम्ही जे स्टडी केलंय ते तुम्हाला खरंच समजलंय का? तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का? त्याच्यावरच तुमचा प्रश्न सुटणार आहे. आधी तसं नसायचं. सेल इज फंडामेंटल ब्लॉक ऑफ लिव्हिंग लाईफ, हे पाठ करत गेलो, लिहित गेलो. पण सेल कशी आहे फंडामेंटल ब्लॉक ऑफ लिव्हिंग लाईफ
ही कॉन्सेप्ट क्लिअर असेल तरच आजचे प्रश्न सुटतील, राईट. हा प्रश्न, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ डेव्हलपमेंट इन बायोइन्फॉर्मेटिक्स द टर्म ट्रान्सक्रिप्टोम sometimes seen in the news refers to a range of enzymes used in genome editing. The full range of mRNA molecules expressed by an organism. The description of mechanism of gene expression. Gene expression, okay. A mechanism of genetic mutation taking place in cells. काय असणार आहे याचा आन्सर? ट्रान्सक्रिप्टोम. बी आन्सर वाटतंय. बरोबर, बी आन्सर का? कारण की आपण ट्रान्सक्रिप्टेज प्रोसेस बघितली. ट्रान्सक्रिप्टेज मध्ये काय करतोय आपण? mRNA मॉलिक्यूल क्रिएट करतोय. सो फुल रेंज ऑफ mRNA मॉलिक्यूल, जसं जीनला जिनोम तसं mRNAचं ट्रान्सक्रिप्टोम असा तो वर्ड डिराईव्ह झालाय. प्रिलिम्स 2016चा क्वेश्चन होता. सो आता यांच्याबद्दल आपण बघितलं नाहीये, स्टडी नाही केलं ह्या टर्म्स बद्दल. पण जसं मागचे 2 क्वेश्चन्स तुम्ही ट्राय केले अटेम्प्ट करायचे, तसं मला सांगा जीन मार्कर मध्ये काय येणार? मार्क द जीन फॉर व्हॉट? कशावरती? बरोबर. जीन मार्कर काय की DNA वरती त्या स्पेसिफिक जीन्स मार्क करायचं आहे ज्यांच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे, विच इज रिलेटेड टू डिसीज और विच इज अ जीन ऑफ इंटरेस्ट. जीन मॅपिंग मध्ये काय असणार आहे की आपण ते जीन्स आहेत त्याला मॅप करतोय. मॅपिंग मध्ये आपण तेच करतो ना, ॲटलस मध्ये बघत असतो कोणतं कुठे प्लेस आहे. जीन सिक्वेन्सिंग पण तसाच. जीन सिक्वेन्सिंग इज लाईक की आपण एक एक कोडॉनचा सिक्वेन्स बनवतोय, दॅट इज जीन सिक्वेन्सिंग. बरोबर. जीन सायलेन्सिंग काय असणार आहे मग? सायलेन्सिंग. बरोबर. म्हणजे जे जीन्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सम डिसीजेस किंवा जे एक्सप्रेशन्स आहेत आपल्याला नको आहेत, मग त्याला आपण सायलेंट करून टाकणार की ते एक्सप्रेसेस नको व्हायला. जीन सायलेन्सिंग. जीन नॉकआउट मध्ये काय येणार? येस, म्हणजे त्याच्यात फक्त सायलेंट नाही केलं जात तर त्याला रिमूव्ह पण केलं जातं, दॅट इज जीन नॉकआउट. आणि जीन स्लायसिंग म्हणजे काय? स्लायसिंग म्हणजे कट करणं. म्हणजे समजलं तुम्हाला आतापर्यंतचे आपले पॉइंट्स. सो आपण काल व्हायरसेस बघितले होते. व्हायरसेस वी डिस्कस ॲज इट इज अ सेल्युलर अँड नॉन लिव्हिंग थिंग, बट इट विल बी लिव्हिंग. इट विल स्टार्ट रेप्लिकेटिंग इटसेल्फ व्हेन इट एंटर्स इन टू होस्ट बॉडी. हे आपण व्हायरसेसबद्दल स्टडी केला होता. मग व्हायरसेसचं मला तेच तुम्हाला जेनेटिक चेंजेस कसे होतात, म्हणजे जेनेटिक रेप्लिकेशन कसं होतं, आता प्रोटीन सिंथेसिस शिकलो ना, मग त्याच्या धर्तीवर आपण हे बघूया. क्वेश्चन आला होता UPSCला रेट्रोव्हायरस आणि ॲडिनो व्हायरसवर, की रेट्रोव्हायरस काय आहे, ॲडिनो व्हायरस काय आहे. आता सिंपल पहिली गोष्ट तर ही, व्हायरसेसचे जे जेनेटिक मटेरियल असतं हे इट कॅन बी DNA और कॅन बी RNA. इट कॅन बी सिंगल स्ट्रँडेड और कॅन बी डबल स्ट्रँडेड. बरोबर. सिंगल स्टँडर्ड और डबल स्टँडर्ड. आणि कॅस्पिड त्याचं प्रोटीन कव्हरेज वगैरे हे सगळं आपण बघितलं. व्हायरसेसचे जर टाईप बघितले, व्हायरसेसचे मेन टाईपमध्ये 2 आहेत. म्हणजे व्हायरसेस जे आपल्याला अफेक्ट होतात मेनली, कोणता व्हायरस होतात आपल्याला? होते ना सर्दी, तेव्हा आपण काय म्हणतो? व्हायरल झालंय. सर्दी खोकला, फ्ल्यू टाईप सिम्पटम्स आले, सर्दी खोकला, घसा बसला, डोळे जड होणं, त्याला काय म्हणतो आपण? व्हायरल झालंय. व्हायरल कसं होते की एका पर्सन इन्फेक्टेड आहे व्हायरसने, तो पर्सन दुसऱ्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि तो व्हायरस त्याच्याही बॉडीमध्ये ट्रान्सफर झाला आणि त्या व्हायरसने तिथेही त्याला रेप्लिकेट करायला स्टार्ट केलं. बरोबर. स्वतःला तिथे त्याने रेप्लिकेट करायला स्टार्ट केलं. मग त्यालाच म्हणतो की
तो पर्सन इन्फेक्टेड झालाय. सो जो आपल्याला कॉमन सर्दी किंवा कॉमन कोल्ड होते ना, दॅट इज ॲडिनोव्हायरस. अजून एक व्हायरस आहे HIV व्हायरस, ज्याने एड्स हा डिसीज होतो. मग तो व्हायरस कॉमन कोल्ड सारखा पटकन बरा का नाही होत 3-4 दिवसांनी? तो का लाईफ लॉंग लागतो, म्हणजे लाईफ लॉंग डिसीज होतो. एकदा HIV लागण झाली तर असं म्हणतात कायमची ती लागण झाली, ती 3-4 दिवसात 15 दिवसात नाही होत रिट्रीट. का माहितीये? ठीक आहे, आपण बघू त्याचं का म्हणजे त्याच्या मागचं मेकॅनिझम, त्याच्या मागचं कारण आपण बघू. त्याच्या आधी जे व्हायरसेस आहेत, DNA टाईप ऑफ व्हायरस आणि RNA टाईप ऑफ व्हायरस, म्हणजे काही व्हायरसेसमध्ये DNA जेनेटिक मटेरियल आहे आणि काही व्हायरसेसमध्ये RNA जेनेटिक मटेरियल आहे. त्यांच्यात काय डिफरन्स आहेत ते डिफरन्सेस मी लिस्ट आउट केले, ते बघून घ्या. पहिले तर काय, DNA viruses are double stranded while RNA viruses are single stranded. Mostly, not always. Mostly इथे लिहिलंय. RNA म्युटेशन रेट हे हायर असतं दॅन DNA म्युटेशन रेट. वाय? तुम्ही स्ट्रक्चर बघितलं ना दोघांचं, RNAचंही स्ट्रक्चर बघितलं, DNAचंही स्ट्रक्चर बघितलं. RNAचं म्युटेशन रेट हाय का आहे DNAच्या म्युटेशन रेटपेक्षा? अनस्टेबल. हो, ते माहिती आहे, ते म्युटेशन रेट जास्त असणं म्हणजेच अनस्टेबल आहे तो. असे उत्तर प्लीज मेन्स मध्ये लिहू नका. पण वाय ही इज व्हेरी इझी टू गेट म्युटेड? सिंगल स्टँडर्ड आहे, राईट. सिंगल स्टँडर्ड आहे, त्याला डबल हेलिक्स स्ट्रक्चर नाही आहे जसं DNAचं. सिंगल स्टँडर्ड ते कट होणार, पुन्हा म्युटेट होणार. म्हणून RNA mutation rate is higher than DNA mutation rate. That's why those viruses have RNA molecule. They will mutate themselves faster than having a DNA molecule. म्हणजेच कोविड एक्झाम्पल आपल्याकडे, ज्याच्यात RNA जेनेटिक मटेरियल आहे, त्याचे किती व्हेरियंट्स आले, दर 2 महिन्याला नवीन व्हेरियंट येतोय. तेवढा फास्ट तो स्वतःला म्युटेट करतोय. समजलं? DNA replication takes place in nucleus while RNA replication takes place in the cytoplasm. आपण तेही बघितलं. DNA viruses are stable while RNA viruses are unstable. त्याचं कारण हे आहे. आता नवीन पॅटर्न नुसार असे प्रश्न येतात ना, स्टेटमेंट असतात 2 आणि मग म्हणतात की A is statement correct, B is statement correct and B is or A is reason behind the B or B is reason behind the A. तर मग हे असंच आहे, कॉन्सेप्टच चेक होणार आहे पुन्हा विथ फॅक्ट्स. मग आपण जे कॉमन व्हायरसेस आहेत त्यांचा स्टडी करत होतो, त्यांचा आता DNA लेवलवरती किंवा जेनेटिक लेवलवरती स्टडी करणार. पहिले तर काय, ॲडिनो व्हायरस, ज्याने आपल्याला सर्दी खोकला होतो, व्हायरल होतं. DNA स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड DNA आणि हे त्याचे सिम्पटम्स. रेट्रो व्हायरस जो आहे तो सिंगल स्टँडर्ड RNA, पण तो जेव्हा माणसाला म्हणजे माणसामध्ये जेव्हा त्याची लागण होते ना, तेव्हा तो RNA वरून प्रोटीन नाही बनत, तो RNA वरून स्वतःला DNA मध्ये कन्वर्ट करतो बाय युझिंग रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. त्याच्याचमुळे त्याला रेट्रो म्हणतात. हा रेट्रो इज फॉर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. समजलं? It used the enzyme called reverse transcriptase to become a part of the host cell's DNA. आणि एकदा तो होस्ट सेलच्या DNAचा पार्ट झाला की होस्ट सेल म्हणजे नॉर्मली जे रेप्लिकेशन होतं किंवा प्रोटीन सिंथेसिस होतं DNAचं, म्हणजे ती मशिनरी तो स्वतः यूज करायला लागतो. का? कारण की तो त्या मशीनचा पार्ट झालेला. इट इज जस्ट लाईक की तुम्ही फ्रेंड्सच्या नोट्स घेतल्या स्टडी करायला आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिलं,
एका फ्रेंडच्या नोट्स घेतल्या, त्याच्यावर तुम्ही तुमचं स्वतःचं काहीतरी लिहिलं इकडे. आता दुसऱ्या फ्रेंडने त्या नोट्स घेतल्या आणि झेरॉक्स मशीनमध्ये टाकल्या प्रिंट करण्यासाठी, तर तुम्ही जे लिहिलेलं आहे ते दरवेळेस रेप्लिकेट होणार आहे. पुन्हा त्याचं रेप्लिकेशन होणार तेव्हा पुन्हा पुन्हा ते रेप्लिकेट होणार आहे, बिकॉज इट बिकम अ परमनंट पार्ट ऑफ दॅट नोट्स. सेम वे हा जो रेट्रोव्हायरसचा व्हायरस म्हणजे RNA मॉलिक्यूल आहे, तो DNA बनतो, DNA मॉलिक्यूल बनतो होस्ट सेलमध्ये आणि इट बिकम अ परमनंट पार्ट ऑफ दॅट पेशंट्स जेनेटिक मटेरियल. आणि जशा जशा जीन रेप्लिकेट होतात तसा तसा तो DNA पार्ट किंवा ती जीन पण रेप्लिकेट होते. आणि मग त्यात काय होतं, त्याने असं प्रोटीन प्रोड्यूस होते, म्हणजे एड्स मध्ये तरी असं प्रोटीन प्रोड्यूस होतंय जे म्हणजे इम्युन सिस्टीम असते त्याला हार्म करतं, इम्युनो डिफिशियन्सी. बरोबर, म्हणून इथे लिहिलंय द व्हायरस दॅट कॉजेस एड्स ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस इज अ टाइप ऑफ रेट्रोव्हायरस. HIV कॉझिंग एड्स, अजून ह्युमन टी लिम्फोट्रॉफिक व्हायरस HTLV हा पण रेट्रोव्हायरस आहे. समजलं? याच्यानंतर आहे कोरोना व्हायरस. सो आपण कोरोना व्हायरस नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ, बिकॉज कोरोना व्हायरस प्लस त्याची व्हॅक्सिन्स पुन्हा आपल्याला त्याचं असंच जेनेटिक लेवलवरती मेकॅनिझम स्टडी करायचं. आतापर्यंत आपण जे प्रोटीन सिंथेसिस कसं आहे त्याच्या मागची कॉन्सेप्ट समजली. हाऊ DNA इज अ जेनेटिक मटेरियल, रट्टा नाही, ऍक्च्युअली जेनेटिक मटेरियल कसं आहे ते कळालं. चालेल, थँक्यू.